गडचांदूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी झाली। नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अरविंद डोहे, काँग्रेसचे सचिन भोयर आणि गडचांदूर शहर विकास आघाडीचे निलेश ताजने यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली। यामध्ये निलेश ताजने नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर काँग्रेस 6, उभाटा 1, बीजेपी 8, शहर विकास आघाडी ताजने गट 5 असे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत। विजयी झालेले निलेश ताजने पराभूत झालेले अरविंद डोहे आणि भाजपचे विजयी नगरसेवक सतीश बेतावार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया। गडचांदूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली। आज त्याचा निकाल भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज गडचांदूर नगर परिषदेत उदयास आलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे या अगोदर 2 आणि 3 उमेदवार होते, पण त्याची आम्ही एक मोठी संख्या नगरसेवकाच्या स्वरूपात आज आम्ही गडचांदूर नगर परिषदेत 8 झालो आहे। जरी आमचे नगराध्यक्ष काही थोड्याफार मताने पडले असतील, त्याचा आम्हाला फार दुःख आहे। आम्ही जे प्रयत्न केला त्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो, पण नगर परिषदेत सर्वात मोठा पक्ष या नात्याने नगर परिषदेत गडचांदूरच्या जनतेच्या समस्याची वाचा फोडण्यासाठी आणि गडचांदूरच्या विकासासाठी आम्ही 8ही नगरसेवक कटिबद्ध आहोत। हे 8 नगरसेवक गडचांदूरच्या विकासाला चालना देतील आणि तिथे लात मारून पाणी काढायचं काम गडचांदूरचे हे 8ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक करतील। आज आम्हाला नगराध्यक्ष जरी मिळाला नाही तरी माननीय आपले लोकप्रिय आमदार देवराव दादा आमच्या सोबत आहे। देवराव दादा म्हणजे आमचे नगराध्यक्ष। देवराव दादाच्या नेतृत्वात, देवराव दादाच्या आशीर्वादाने या नगर परिषदेला आम्ही मोठ्याने पुढल्या पंचवार्षिक मध्ये कमळ फुलवू। या 8चे 16 नगरसेवक कसे करता येईल यासाठी तनमन धनाने आणि चांगल्या कार्याने प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो। 2 डिसेंबरला या गडचांदूरमध्ये 3री सार्वत्रिक निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मला नगराध्यक्षाची उमेदवारी दिली। मी अनेक वर्षापासून या शहरामध्ये पक्षाचे काम करत आहो व मागील पंचवार्षिकमध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम केलं आहे। त्यावेळी माझ्या प्रभागातलंच नाही तर माझ्या सर्व शहरामध्ये मी सर्वांचे काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी निवडणुकीच्या वेळेतच 3 तारखेला माझा अपघात झाला व त्या अपघातामुळे मी कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रभागामध्ये प्रचार करू शकत नव्हतो। याचाच काही लोकांनी फायदा केला। विविध वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे माझ्याविषयी त्यांनी प्रचारामध्ये ते न वापरायला पाहिजे असे उद्गार वापरले आणि या ठिकाणी मला थोडंफार मतांनी हार पत्करावी लागली, परंतु जनतेनं जे कौल दिला आहे हा कौल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीशी आहे। या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 8 नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टी निवडून आल्या आहे। या श्रेयासाठी त्या जनतेनं आम्हाला एकंदरीत मला जरी पराजय केला असेल, परंतु आमचे 8 नगरसेवक विजयी केले आहे। त्यामुळे जनताचे खूप खूप आभार मानतो व या निवडणुकीमध्ये मी स्वतः आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही, प्रचारात राहू शकलो नाही, परंतु माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी व राजुरा विधानसभेचे तडफदार नेते आमदार सन्माननीय देवरावदादा भोंगडे यांनी खूप मोठं कष्ट घेतले, मेहनत घेतली व त्यांना स्वाभिमानाचा विजय आहे। जे येथील राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेते ज्या अहंकारी प्रवृत्तीने वागत होते, तर या नगर परिषदेच्या निवडणुकीने या विजयाने त्यांना दाखवून दिलेले आहे की हा गडचांदूरचे नागरिक हे स्वाभिमानी आहे। असं कोणी त्यांना अहंकारी प्रवृत्तीने हे जर केले तर कुणीही खपवून घेणार नाही। आणि खरोखर हा जो विजय आहे हा सगळ्या गडचांदूरच्या जनतेचा आहे। आमच्या गडचांदूरच्या सगळ्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या, आमचे सगळे युवक, सगळे आमच्या महिला भगिनी, सगळे गडचांदूरचे नागरिक आणि त्यासोबतच आमच्या सगळ्या जे आमचे नेते आहे, आमचे युवा नेते आहे, ज्येष्ठ नेते, आमच्या महिला नेत्यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचा हा विजय आहे।
मी असं म्हणेल की जे मतदारांनी गडचांदूरच्या जे भरभरून आशीर्वाद दिला आहे तर निश्चित माझी खूप जबाबदारी वाढली आहे. मी जेवढे आभार मानेन तेवढे कमी. आणि आता भविष्यात हे सगळी मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे जे गडचांदूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे ती सगळी पेलवण्याची शक्ती दे आणि मी नेहमी गडचांदूरच्या जनतेसाठी झटत राहील.